नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 6 मार्च शुक्रवारच्या दिवशी मोठी संकष्टी चतुर्थी आहे. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास करत असाल किंवा करत नसाल तरी तुम्ही हे एक काम, हा एक उपाय नक्की करायचा आहे. हा उपाय म्हणजे काय, तर तुम्हाला गणपती बाप्पाच्या समोर, तुमच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांच्या समोर तुम्हाला ही वस्तू ठेवायची आहे आणि हा मंत्र बोलायचा आहे. जे मनात असेल ते 100% तुम्हाला मिळणार आहे. हा उपाय, हे काम तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन सुद्धा करू शकतात. मित्रांनो, संकष्टी चतुर्थी आपले संकट दूर करते, आपले विघ्न हरतात. ते विघ्नहर्ता गणेश. म्हणून या दिवशी आपण मंत्रजप करावे, स्तोत्र वाचन करावे, गणपती बाप्पासाठी मोदकांचा, त्यांच्या आवडीचा प्रिय नैवेद्य त्यांना करून दाखवावा. याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात. आपले सगळे दुःख, आपल्या सगळ्या दरिद्री, गरिबी, संकट, समस्या ते दूर करतात. आता आपला जो आजच्या व्हिडिओमधला उपाय आहे तो अगदी सोपा आहे. तुम्हाला गणपती बाप्पासमोर गणपती बाप्पाची आवडीची वस्तू ठेवायची आहे. आम्ही तुम्हाला 2 वस्तू सांगणार आहे. त्यातून जीही तुम्हाला मिळाली ती तुम्ही गणपती बाप्पासमोर ठेवायची आहे. दोन्ही मिळाल्या तर दोन्ही ठेवू शकतात. पहिली आहे दुर्वा. त्या 21 या संख्येत असल्या पाहिजे. 21 दुर्वांची जुडी तुम्हाला आणायची आहे, ती गणपती बाप्पासमोर ठेवायची आहे. दुर्वा मिळत नसेल तर मग तुम्ही जास्वंदाचे फूल आणू शकतात. जास्वंदाचे फूल सुद्धा गणपती बाप्पासमोर ठेवले तरी चालेल. आणि दोन्ही मिळालं तर मग अतिउत्तम. ही वस्तू गणपती बाप्पासमोर तुम्ही सकाळी, संध्याकाळी केव्हाही ठेवू शकतात. अगरबत्ती, दिवा लावायचा आहे. हात जोडून तुमच्या मनातली जीही इच्छा आहे, जेही तुम्हाला मागायचं आहे ते मागायचं आहे, ते बोलायचं आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पाचा मंत्रजप करायचा आहे 21 वेळेस. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हा गणेश गायत्री मंत्र आहे. दुर्वा किंवा जास्वंदाचे फूल ठेवून या मंत्राचा जप 21 वेळेस नक्की 6 तारखेला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.